नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर. हे आयुर्वेदा पंचकर्म विभागाचं मुख्यस्थ म्हणून आम्ही आपल्या समोर आहे. हे जो सिद्धगिरी आयुर्वेदा अँड पंचकर्मा हॉस्पिटल आहे, 20 वर्षापूर्वी परमपूज्य स्वामीजींचं एक कल्पना होतं स्वदेशी वैद्यकीय पद्धतीनं इथं मठावर चालू करावं आणि त्या पद्धतीनं लोकांना आरोग्याची सुविधा द्यावा असा ह्या कॉन्सेप्टमध्ये आपण इथं 2004 मध्ये सुरू केला. त्याच्यानंतर स्वामीजीने एक कल्पना आली की ह्या वैद्यकीय पद्धतीचं एवढं लिमिटेशन्स आहेत, त्याच्या पुढे पण जर काहीतरी एमर्जन्सी लागलं तर असं म्हणून 150 खाटाचं अलोपॅथी हॉस्पिटल पण निर्माण केलंय. ह्या आयुर्वेदा आणि पंचकर्मा हॉस्पिटलमध्ये बहुशा म्हणजे सगळ्याकडे फिरून आलेले पेशंटच असतात की ते जुनावट रोग जास्त असतात. त्याच्याबरोबर स्वस्त कसं ठेवायचं म्हणून म्हणजे आम्ही संस्कृतमध्ये एक वाक्य असं सांगतो की स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम. ह्या मतलब कोणाला आरोग्य असंच ठेवून घ्यायचं आहे त्यांनी पण हे आयुर्वेद आणि पंचकर्म उपचार घेऊ शकतात. आणि कोण रोगी आहे ते पण तो आजार कसं ते आपण बरं करायचं म्हणून ते पण हे करून घ्यायचंय. हे आयुर्वेदा हॉस्पिटल आहे ना, हे हॉस्पिटल फक्त आजारांच्यासाठी नाही आहे, म्हणजे हे सायन्स ऑफ लाईफ आहे. ह्या आयुर्वेदामध्ये ते दोन शब्द सांगतात की वेदा आणि आयु. आयु म्हणजे लाईफ, वेदा म्हणजे सायन्स. हे सायन्स ऑफ लाईफ म्हणून हे मानले जातात. ह्या हॉस्पिटलला महाराष्ट्र, कर्नाटका, गोवा राज्यातून लोक येऊन जातात आणि त्यामध्ये बरेच हे जुनाट रोग आपण सांगतात की हे गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी आणि त्वचा विकार आणि पोट विकार हे असं क्रॉनिक डिसीज आपण जो काय म्हणतात त्या आजारासाठी ह्या 3 राज्यातून लोक येतात आणि उपचार घेतात. आत्ता हल्ली फॉरेनर्स पण यायला लागला. आता एक फ्रान्सतून एक कपल आलेला आहे आणि एक जर्मनतून कपल आलेला आहे. एवढं हे हॉस्पिटलचं महत्व झालं की हे फक्त हे हॉस्पिटल नाहीये, एक आरोग्य मंदिर असं म्हणून समजून लोक इथं येतात आणि तो उपचार घेऊन जातात.